दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या अंतिम सामन्याची रात्र अजूनही प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर आहे. प्रत्येक षटकारासोबत, प्रत्येक विकेट सोबत हा विजय फक्त एक सामना नव्हता, तर एका काळाचा टप्पा होता. भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आणि त्यातल्या प्रत्येक खेळाडूची कहाणी आता चाहत्यांच्या ओठांवर आहे. पण आज आपण बोलणार आहोत स्मृती मंधानाबद्दल. सांगलीच्या या मुलीने सुरुवातीला मॅचचा पाया मजबूत केला आणि त्यानंतर जेमिमा रोड्रिग्ज सारख्या सहकाऱ्यांनी ती सूत्रे हाती घेतली. विश्वचषक जिंकल्यानंतर स्मृतीची लोकप्रियता आकाशाला भिडली आणि चाहते आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक छोट्या गोष्टींबद्दल उत्सुक आहेत. जुन्या मुलाखती, व्हायरल व्हिडिओ, सगळं काही आता पुन्हा चर्चेत आलंय. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. 30 ऑक्टोबर हा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात आपला संघ विजयी झाला. या विजयानंतर संघातल्या सगळ्याच खेळाडूंबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. आपल्या सांगलीच्या स्मृती मंधाना हिनं सुरुवातीला चांगली पायाभरणी केली, ज्याचा फायदा घेत जेमिमा रॉड्रिग्जने विजयाची सूत्रे हातात घेतली. विश्वचषक जिंकल्यानंतर आता स्मृती मंधाना हिची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. स्मृतीच्या जुन्या मुलाखतीत अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत स्मृती तिच्या आवडत्या पदार्थाबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी एक खास कनेक्शन शोधून काढलं. तर सगळ्यांनाच माहिती आहे की स्मृती मंधाना ही सांगलीची आहे. एका मुलाखतीत तिनं सांगलीतली प्रसिद्ध अशी संभा भेळ तिची अतिशय आवडती असल्याचं म्हटलं. मला गोड भेळ जास्त आवडते, मी तिखट भेळ खात नाही. सांगलीत एक स्पेशल भेळ मिळते, संभा भेळ. मी त्यांना नेहमी म्हणते की शक्य झालं असतं तर प्रत्येक ठिकाणी मी तुमचा गाडा घेऊन गेले असते. मला ती भेळ इतकी आवडते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सई ताम्हणकरची ही जुनी मुलाखत आठवली. सई ताम्हणकर हिनं देखील तिच्या अनेक मुलाखतींमध्ये संभा भेळ प्रचंड आवडत असल्याचं म्हटलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सई म्हणाली होती, आमच्याकडे एक संभाची भेळ म्हणून आहे, ती खूपच फेमस आहे. त्याच्यासारखी भेळ मी तरी कुठे खाल्ली नाही. या दोघींचेही चाहते आता हे खास कनेक्शन बघून लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहेत. दरम्यान स्मृती मंधाना आणि संगीत दिग्दर्शक निर्माता पलाश मुच्छल लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहे. त्यांचा विवाह सोहळा सांगलीत पार पडणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे या लग्नात जेवणाच्या मेन्यू मध्ये संभाजी भेळ असली तर आश्चर्य वाटायला नको. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.